हॅलो फ्रेंड्स, क्लास 6 मॅथ्समधला पॅटर्न्स हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 4.1 या व्हिडिओमध्ये आपण सोडवू. त्यातला पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स. त्यामधला पहिला आहे डॉट डॉट नंबर इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट. तर त्याच्यामधला 1 हा जो नंबर आहे तो कॉम्पोजिटही नाही आणि प्राईमही नाही. सो आन्सर इज 1. सेकंड इज डॉट डॉट इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. स्मॉलेस्ट प्राईम नंबर इज 2. तर या 2 ची आणखी एक प्रॉपर्टी आपल्याला अशी सांगता येईल, इट इज ओनली द इव्हन प्राईम नंबर. तिसरा क्वेश्चन तोच आहे, डॉट डॉट इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. तर 2, कारण याच्या पुढचे कुठलेही इव्हन नंबर्स घ्या, 4, 6, 8, 10, तर त्यातला कुठलाही इव्हन नंबर प्राईम नसणार आहे, कारण त्या प्रत्येक संख्येला 2 न तर किमान भाग जातोच. प्राईम नंबर म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला फक्त त्याच संख्येनं आणि 1 न भाग जातोय. त्यामुळं 2 हा एकच प्राईम नंबर असा आहे जो इव्हन आहे. बाकीचे सगळे प्राईम नंबर्स ऑड नंबर्स आहेत, म्हणजे विषम संख्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, डॉट डॉट इज द स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. तर ऑड प्राईम नंबर स्मॉलेस्ट 3 आहे, कारण 2 जो आहे तो इव्हन प्राईम नंबर आहे. त्याच्यानंतर येणारी संख्या 3 हा ऑड नंबर आहे आणि ती प्राईम नंबर आहे. सो 3 इज द स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. नेक्स्ट क्वेश्चन, राईट 5 पेअर्स ऑफ को प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 50. 1 ते 50 मधले को प्राईम नंबर्सच्या पेअर्स लिहायचे आहेत. 5 पेअर्स लिहायचे आहेत. आता इथं को प्राईम नंबर्स म्हणजे काय ते पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे. को प्राईम नंबर्स म्हणजे असे नंबर्स ज्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काही नसेल, म्हणजे त्या दोन्ही संख्यांना इतर कुठल्याही संख्येनं कॉमन संख्येनं भाग जात नाही, एक सोडून. तर इथं एक कन्फ्युजन आपलं असं होऊ शकतं, को प्राईम मध्ये प्राईम हा शब्द आहे, याचा अर्थ त्या संख्या प्राईम पाहिजेत का, तर तसं काही गरजेचं नाही. त्या संख्या कसलेही असतील तरी चालतील, फक्त त्या दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर काही नसला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 2, 3 ही एक पेअर झाली. त्याच्यानंतर लगेच त्याच्या पुढची 3, 4 दुसरी पेअर, 4, 5 तिसरी पेअर, कारण 2, 3, 3, 4, 4, 5 या संख्यांना फक्त एकनच भाग जातो, इतर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. त्याच्या पुढची एखादी घ्यायची झाली तर 10 आणि 11 ही एक पेअर आपल्याला घेता येईल, किंवा 12 आणि 17 ही आणखी एक पेअर घेता येईल. म्हणजे त्या संख्या 1च्या फरकानं पाहिजेत, 2च्याच फरकानं पाहिजेत असं काही नाही. तर त्या कुठल्याही संख्या आपण घेऊ शकतो, फक्त एकच त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काही नसला पाहिजे. जसं की 10 आणि 11ला 1 सोडून इतर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. 12 आणि 17लाही तसंच. तर असे 1 ते 50 मधल्या बऱ्याचशा पेअर्स आपण लिहू शकतो. आपल्याला फक्त 5 लिहायला सांगितले, तर या 5 पेअर्स. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द पॅटर्न ऑफ प्राईम नंबर्स. हे सगळे प्राईम नंबर्स दिलेत क्रमानं. फर्स्ट इज 2, त्याच्यानंतर 3, त्यानंतर 5, 7 दिले. चुकून इथं पण 9 लिहू शकतो, पण 9 हा प्राईम नंबर नाही. 7 नंतर येणारा प्राईम नंबर आहे 11. त्याच्यानंतर 13, 17 नंतर 19, 19 नंतर 23, 29, त्याच्यानंतर 31, 31 नंतर 37 दिलाय. त्यानंतर 41, 41 नंतर 43 आणि लास्ट 47. या पद्धतीनं आपण हा प्राईम नंबर्सचा पॅटर्न पूर्ण करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट अ रिझन व्हाय दे आर ट्विन प्राईम नंबर्स. तर एक एक पेअर घेऊ. त्यातली पहिली पेअर आहे 3 अँड 5. तर ही पेअर ट्विन प्राईम नंबर्सची आहे का, असा प्रश्न विचारलाय. आता ही कन्सेप्ट समजून घेऊ. ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय. तर ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे ते दोन्ही नंबर्स प्राईम पाहिजेत आणि त्या दोन्हीच्या मधला फरक जो आहे तो 2 असला पाहिजे, डिफरन्स 2 पाहिजे. या दोन्ही अटी पूर्ण होत असतील तरच त्यांना ट्विन प्राईम नंबर्स म्हणायचं. मग 3 अँड 5 दोन्ही प्राईम नंबर्स आहेत आणि दोन्ही मधला डिफरन्स 2 आहे. सो दीज आर ट्विन प्राईम नंबर्स. सेकंड पेअर आहे 7 अँड 9. ट्विन प्राईम नंबर्सची पहिली कंडिशन अशी आहे, दोन्ही नंबर्स प्राईम पाहिजेत. आता इथं 7 आणि 9 मध्ये डिफरन्स 2 आहे, पण त्यातली 9 हा जो नंबर आहे तो प्राईम नंबरच नाही, त्यामुळे हे ट्विन प्राईम नंबर्स होऊ शकत नाही. सो दीज आर नॉट ट्विन प्राईम नंबर्स बिकॉज 9 इज नॉट अ प्राईम नंबर. त्यातला एक प्राईम नंबर असून चालणार नाही, दोन्हीचे दोन्ही प्राईम नंबर असावे लागतील. तर त्यातला 9 हा मात्र प्राईम नंबर नाही. तर ह्या ट्विन प्राईम नंबर्स मधला एक प्राईम नंबर असून चालणार नाही, दोन्हीचे दोन्ही नंबर्स प्राईम नंबर्स पाहिजेत आणि त्यांच्यामधला डिफरन्स 2 पाहिजे. या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तरच त्यांना आपण म्हणणार को प्राईम नंबर्स. याच्यामध्ये 9 हा प्राईम नंबर नाही, सो दीज आर नॉट ट्विन प्राईम नंबर्स. तिसरी पेअर आता बघू. इट इज 11 अँड 13. आता हे दोन्ही प्राईम नंबर्स आहेत आणि त्यांच्यामधला डिफरन्स सुद्धा 2 आहे.
So these two are prime numbers because both the conditions of twin prime numbers are satisfied by 11 and 13. So these two are twin prime numbers. त्याच्यानंतर पुढची पेअर आहे 23 and 29. आता या दोन्ही प्राइम नंबर जरी असल्या तरी यामधला फरक मात्र 6 आहे, 2 नाही. त्यामुळे these are not twin prime numbers. And the reason is because difference is not 2. याच्यामधला डिफरन्स 2 नाही, त्यामुळं हे ट्विन प्राइम नंबर्स नाही. पुढची पेअर आहे 29 and 31. इथं दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. 29 and 31 both are prime numbers and the difference between these two is 2. So these are twin prime numbers. And last pair is 41 and 47. आता इथे सुद्धा हे दोन्ही नंबर्स प्राइम नंबर्स आहेत, पण त्यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो 2 नाही, त्यामुळं these are not twin prime numbers. चौथ्यामध्ये जसं रिझन लिहिलं तेच रिझन इथे येईल. these are not twin prime numbers because difference is not 2.